ओझर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी हरेकृष्णा बाबाजी साहू व्यवसाय एचएल सुपरवायझर हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले असता दिनांक 8/3/2025 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रो ओव्हन असा 2,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तसंच घराच्या बाहेर उभी असलेली फिर्यादी यांची मारुती बेलेनो कार असा एकूण 5,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला। सदरबाबत पोलीस ठाणे ओझर इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार ही सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांनी सटाणा ते मालेगाव रोड परिसर तसंच उंबरदेगाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बलेनो कारचा पाठलाग करून या गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय। शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे वय 22 वर्ष राहणार मोरेमळा पंचवटी नाशिक, मूळ राहणार उंबरदे तालुका मालेगाव, सागर रामचंद्र जगताप वय 36 राहणार धात्रक फाटा आडगाव शिवार नाशिक, मूळ राहणार मुंजवाड तालुका सटाणा, संजय छोटू पहाडे वय 20 राहणार डीके नगर गंगापूर रोड नाशिक, तुषार गोपाळ जाधव वय 20 राहणार तारवाला नगर नाशिक, महेश सदाशिव मालखेडे राहणार मोरेमळा पंचवटी नाशिक यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। यामध्ये महेश मालखेडे हा अजूनही फरार आहे। त्यांच्या कब्जातून गुन्ह्यात चोरीस गेलेली मारुती बेलेनो कार क्रमांक MH15 FN 2004 तसंच 2 घड्याळं, रोख रक्कम असा एकूण 6,32,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर आरोपींना गुन्ह्याचा पुढील तपासकामी ओझर पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले। यातील आरोपी शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळी गँग तयार करून घरफोडी तसंच चोरीचे गुन्हे करत असतो। या आरोपितांवर यापूर्वी नाशिक ग्रामीण तसंच शहर आयुक्तालय हद्दीत चोरी, घरफोडी या सदराखाली बरेच गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। या आरोपितांकडून घरफोडी तसंच चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती अद्वैता शिंदे यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रवीण गांगुडे, सुधाकर बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, शरद मोगल, रवींद्र गवळी तसंच ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक गुंजाळ यांच्या पथकानं 12 तासांच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून मोठी कामगिरी केली। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, नाशिक।